वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. असा विचार करूया की एका कंपनीचा व्यवसाय गेल्या वर्षापेक्षा तब्बल 27% वाढलाय. म्हणजे त्यांच्या प्रॉडक्टसाठी बाजारात अक्षरशः झुंबड उडालीये. हो, 27% वाढ म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. अगदी. पण जेव्हा वर्षाच्या शेवटी बॅलन्स शीट समोर येते तेव्हा नफा मात्र फक्त 6% वाढलेला दिसतो. हे कसं शक्य आहे? हे खरंच आश्चर्यकारक वाटतं नाही का? हो ना. म्हणजे एवढा सगळा खटाटोप, एवढी प्रचंड विक्री, पण नफ्याच्या आकड्याला जणू अचानक ब्रेक लागलाय. हीच ती विचित्र आणि तितकीच रंजक परिस्थिती आहे ज्याचा सामना सध्या पॉलीकॅब इंडिया करत आहे. बरोबर. आणि आज आपण याच पॉलीकॅब इंडियाच्या नुकत्याच आलेल्या आर्थिक निकालांच्या आत डोकावणार आहोत या सखोल विश्लेषणामध्ये. हो, आणि आपलं ध्येय नुसते आकडे वाचून दाखवणं हे नक्कीच नाहीये. आपल्याला हे समजून घ्यायचंय की हा जो विक्रीचा स्फोट झालाय तो भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर बूमबद्दल आपल्याला नेमकं काय सांगतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त विक्री होऊनही तो नफा कुठेतरी गळतोय का हे शोधणं. अगदी बरोबर. कारण तुम्ही सुरुवातीलाच जो विरोधाभास ऐकला तोच या संपूर्ण रिपोर्टचा गाभा आहे. बऱ्याचदा आपण असं गृहीत धरतो की टॉपलाईन म्हणजे महसूल वाढला की कंपनीने मैदान मारलं. हो, पण पॉलीकॅबचे हे आकडे आपल्याला एक वेगळंच वास्तव दाखवत आहेत. एकीकडे आपण म्हणतोय की भारत सध्या एका प्रचंड मोठ्या कॅपिटल एक्सपेंडिचर सायकलमधून जातोय. म्हणजे थोडक्यात सगळीकडे बांधकाम आणि विकास सुरू आहे. अगदी. आणि दुसरीकडे याच क्षेत्रातील मार्केट लीडर असलेल्या कंपनीच्या नफ्यावर म्हणजेच मार्जिनवर इतका दबाव येतोय. हे दोन्ही ट्रेंड एकाच वेळी कसे असू शकतात हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. बरोबर. आणि म्हणूनच आपण आधी त्या जबरदस्त टॉपलाईनबद्दल म्हणजे महसुलाबद्दल बोलूया. हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. हो, त्यांनी खूप मोठी झेप घेतलीय. मी रिपोर्टमध्ये बघत होते, पॉलीकॅबचा महसूल तब्बल 8,864 कोटी रुपयांवर पोचलाय. वार्षिक तुलनेत बघितलं तर ही 27% वाढ आहे. आणि जर आपण मागील तिमाहीशी तुलना केली म्हणजे डिसेंबर 2025च्या तिमाहीशी, तर तेव्हा महसूल 7,636 कोटी होता. म्हणजे तिथून थेट 8,864 कोटी. आता मला सांगा, केबल्स आणि वायर्सच्या बिझनेसमध्ये अचानक अशी कोणती जादू झालीये की ही कंपनी एवढ्या वेगाने माल विकतीये? जादू नाहीये ती, हा भक्कम मागणीचा आणि कंपनीच्या उत्कृष्ट अंमलबजावणीचा म्हणजे एक्झिक्युशनचा परिणाम आहे. म्हणजे हे एखाद्या अत्यंत लोकप्रिय हॉटेलसारखं वाटते मला, जिथे रोज सर्व टेबल्स बुक आहेत आणि बाहेर ग्राहकांची लांबचक रांग आहे. अगदी तसंच. पण ती रांग ग्राहकांची नसून देशात सध्या सुरू असलेल्या अवाढव्य बांधकामांची आहे. तुम्ही मेट्रोचे नवीन प्रोजेक्ट्स घ्या किंवा हायवेज घ्या. डेटा सेंटर्स आणि नवीन टाउनशिप सुद्धा. होय, या सगळ्याचा पाया काय आहे? वीज आणि ती वीज सुरक्षितपणे वाहून नेणाऱ्या केबल्स. पॉलीकॅबच्या ह्या 27% वाढीमागे हीच ती इन्फ्रास्ट्रक्चरची भूक आहे. म्हणजे भारतामध्ये जे गृहनिर्माण क्षेत्रात आणि पायाभूत सुविधांमध्ये काम सुरू आहे त्याचा हा थेट फायदा आहे. नक्कीच. आणि इथे फक्त बाजारात मागणी असून चालत नाही. ती मागणी पूर्ण करण्याची ताकद तुमच्या सप्लाय चेनमध्ये असावी लागते. बरोबर. म्हणजे माल वेळेवर पुरवता आला पाहिजे. अगदी. पॉलीकॅबने नेमकं तेच साध्य केलंय. त्यांची ती माल वेळेवर पोचवण्याची क्षमता या तिमाहीत अतिशय भक्कम राहिलीय. पण इथेच तर खरी मेख आहे. जर मी त्या लोकप्रिय हॉटेलची मालक आहे, माझ्याकडे लोकांची रांग लागलीये, माझा गल्ला 27% वाढलाय, तर माझा नफा त्याच वेगाने का नाही वाढत? हा एक अतिशय रास्त प्रश्न आहे. कारण आपण आता बॉटम लाईनचे म्हणजे नफ्याचे आकडे बघूया. ऑपरेटिंग नफा किंवा EBIDT 1,161 कोटी आहे, ज्यात 13% वाढ आहे. पण निव्वळ नफा तो 786 कोटींवर थांबला. हो. आणि त्यात वार्षिक किंवा वायोवाय वाढ फक्त 6% आहे. प्रति शेअर कमाई म्हणजे EPS 41 रुपयांवरून 51 रुपयांपर्यंत QOQ वाढलाय. पण तिथेही वार्षिक वाढ फक्त 6% आहे. होय, आकडे थोडे निराश करणारे वाटू शकतात. मला तर हे गणित अजिबात पटत नाहीये. कंपनी जास्त माल विकतीये पण त्यातून मिळणारा परतावा कमी होत आहे का? असं का होतंय? याचं कारण असं आहे की तुमचं हॉटेल हाऊसफुल असलं तरी स्वयंपाकघरात लागणारा गॅस आणि भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.
अरे अच्छा. हो, आणि तुम्ही तुमचे मेनू कार्डवरचे दर लगेच वाढवू शकत नाही आहात. आर्थिक परिभाषेत याला आपण मार्जिनवरील दबाव किंवा मार्जिन प्रेशर म्हणतो. म्हणजे विक्री नफ्यापेक्षा वेगाने वाढली आहे, पण हे या विशिष्ट व्यवसायात का घडतंय? वायर्स आणि केबल्स व्यवसायाचा सर्वात मोठा कच्चा माल कोणता? तर तांबे आणि ॲल्युमिनियम. बरोबर, कॉपर आणि ॲल्युमिनियम. आता आंतरराष्ट्रीय बाजारात या कमोडिटीजच्या किमतीमध्ये प्रचंड अस्थिरता आहे. जेव्हा या कच्च्या मालाचा खर्च वाढतो तेव्हा कंपनीचं ग्रॉस मार्जिन थेट आकुंचन पावतं. एक मिनिट, पॉलीकॅब ही काही गल्लीतली छोटी कंपनी नाहीये. ते या उद्योगातले मार्केट लीडर आहेत. हो, त्यांचा वाटा खूप मोठा आहे. मग जर तांब्याचे किंवा ॲल्युमिनियमचे भाव वाढले तर ते तो वाढलेला खर्च थेट ग्राहकांकडून का वसूल करत नाहीत? त्यांच्याकडे किंमत निश्चित करण्याची ताकद म्हणजे प्राइसिंग पॉवर नाहीये का? प्राइसिंग पॉवर नक्कीच आहे त्यांच्याकडे, पण B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस व्यवहारांमध्ये गोष्टी इतक्या सोप्या नसतात. म्हणजे कसं? समजा तुम्ही एका मोठ्या सरकारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी किंवा एका मोठ्या बिल्डरला केबल्स पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय. हे जे करार असतात ना, ते अनेक महिन्यांपूर्वी ठरलेल्या किमतींवर झालेले असतात. अच्छा, म्हणजे भाव आधीच फिक्स झालेले असतात? अगदी बरोबर. अचानक कमोडिटी मार्केटमध्ये कॉपरचे भाव वाढले म्हणून तुम्ही लगेच जाऊन तुमची बिलं वाढवून देऊ शकत नाही. तिथे एक प्रकारचा लॅग इफेक्ट असतो. लॅग इफेक्ट म्हणजे त्यांना जुन्याच किमतींवर माल पुरवावा लागतो. होय, आणि ज्यामुळे त्या विशिष्ट तिमाहीत नफ्यावर थेट घाव बसतो. म्हणजे तुम्ही म्हणताय की ते दरवाढ करतील, पण त्याला थोडा वेळ लागेल. तोपर्यंत हा फटका त्यांना सहन करावाच लागणार. नक्कीच. पण इथे एक जमेची बाजू सुद्धा आहे जी आपण विसरता कामा नये. ती कोणती? जरी वार्षिक वाढ फक्त 6% असली तरी मागील तिमाहीच्या तुलनेत नफा 630 कोटींवरून 786 कोटींवर गेला आहे. हे व्यवसायातील सकारात्मक गती किंवा मोमेंटम दर्शवतं. बरोबर आहे. तरीही जर मी फक्त 6% नफा वाढताना बघत असेन तर गुंतवणूकदारांसाठी हा चिंतेचा विषय असू शकतो. साहजिकच आहे. पण आपल्याकडील माहितीच्या स्रोतानुसार कंपनीचं मॅनेजमेंट या परिस्थितीकडे खूपच वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. ते भविष्याबद्दल अत्यंत आशावादी आहेत. हो, त्यांचा आत्मविश्वास खूप भक्कम दिसतोय. ते असं का वागतायत? नफ्यातील या तफावतीकडे दुर्लक्ष करण्याइतपत भविष्यातील संधी खरंच एवढी मोठी आहे का? मॅनेजमेंटचा हा आत्मविश्वास काही हवेत नाहीये. ते आजच्या मार्जिनच्या चिंतेपेक्षा उद्याच्या इलेक्ट्रिकल उत्पादनांच्या मागणीवर आणि व्हॉल्यूम ग्रोथवर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. म्हणजे भारतातील पायाभूत सुविधांवरील जो खर्च होतोय त्यावर ते विसंबून आहेत. अगदी. जेव्हा तुम्ही मार्केट शेअर कॅप्चर करता तेव्हा तुम्ही एक प्रकारची इकॉनॉमी ऑफ स्केल तयार करत असता. मॅनेजमेंटला माहीत आहे की कमोडिटीचे भाव आज ना उद्या स्थिर होतील. पण एकदा का तो सरकारी प्रोजेक्ट किंवा तो मोठा बिल्डर हातातून गेला तर तो परत मिळवणं कठीण असतं. अगदी बरोबर पकडलत. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा विस्तार. पॉलीकॅब ही वायर्स आणि केबल्स उद्योगातील आघाडीची कंपनी आहे हे आपण जाणतोच. हो. पण आता ते इलेक्ट्रिकल आणि FMEG म्हणजे फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स व्यवसायात वेगाने विस्तार करत आहेत. ही त्यांच्यासाठी दीर्घकालीन फायद्याची म्हणजे लाँग टर्म टेलविंडची गोष्ट आहे. हो, त्या FMEG सेगमेंटबद्दल या रिपोर्टमध्येही उल्लेख आहे. पण मला सांगा, वायर्स आणि केबल्स हा त्यांचा मूळ व्यवसाय असताना त्यांनी पंखे, स्विचेस आणि दिव्यांच्या मार्केटमध्ये एवढी ताकद का लावावी? त्याचं कारण असं की तिथे आधीच खूप मोठी स्पर्धा असली तरी अर्थकारण वेगळं आहे. केबल्सच्या बिझनेसमध्ये व्हॉल्यूम खूप मोठा असतो, पण जसं आपण मगाशी पाहिलं, मार्जिन्स नेहमीच कमॉडिटीच्या किमतींवर अवलंबून असतात. म्हणजे तिथे नफा वर खाली होत राहतो. हो. या उलट FMEGमध्ये तुमच्या ब्रँड व्हॅल्यू आणि रिटेल नेटवर्कच्या जोरावर तुम्ही जास्त आणि स्थिर मार्जिन कमवू शकता. अच्छा, म्हणजे पॉलीकॅबकडे देशभरात आधीच एक प्रचंड मोठं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे, त्याचा ते वापर करत आहेत. अगदी बरोबर. जो डीलर त्यांच्या तारा विकतोय त्यालाच ते त्यांचे स्विचेस आणि पंखे विकायला सांगू शकतात. त्यांच्यासाठी हा एक अतिशय नैसर्गिक विस्तार आहे. हे ऐकणाऱ्यांसाठी का महत्वाचं आहे हे आता मला समजतंय. म्हणजे ते एकाच दुकानात आपला दुसरा मालही पोचवत आहेत, कारण त्यांचा मजबूत ब्रँड आधीच तिथे प्रस्थापित आहे. हो, आणि यामुळे भविष्यात ते या मार्जिन प्रेशरमधून बाहेर पडू शकतील. पण मला एका वेगळ्या अँगलने विचार करायला आवडेल. पॉलीकॅबच्या तारा आणि केबल्सची वाढती विक्री हा फक्त एका कंपनीचा आकडा नाहीये. मग काय आहे? मला वाटतं हा भारतीय अर्थव्यवस्थेचा, विशेषतः बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा थेट मापदंड आहे. म्हणजे एक प्रकारचा बॅरोमीटर. हे खूप छान निरीक्षण आहे तुमचं. जर ही कंपनी एवढ्या वेगाने वाढत आहे तर देशात प्रत्यक्ष काम वेगाने सुरू आहे.
असा त्याचा अर्थ होतो. विटा रचल्या जात आहेत, सिमेंट ओतल्या जात आहे. अगदी तसंच आहे. आपण अनेकदा अर्थव्यवस्थेचा वेग मोजण्यासाठी वेगवेगळ्या इंडिकेटर्सचा वापर करतो, पण केबल आणि वायर्सची मागणी हा एक असा इंडिकेटर आहे जो तुम्हाला रिअल टाईम ॲक्टिव्हिटी दाखवतो. हो ना, कारण घर किंवा रस्ता बांधताना वायरिंगचं काम हे प्रत्यक्ष काम सुरू असल्याचं सर्वात मोठं लक्षण असतं. बरोबर. त्यामुळे मॅनेजमेंटचा जो आत्मविश्वास आपण पाहतोय तो फक्त त्यांच्या स्वतःच्या कंपनीवर नसून भारताच्या या बिल्डिंग बूमवर आहे. म्हणजे पॉलीकॅब केवळ एका क्षेत्रात अडकून न राहता संपूर्ण भारताच्या बिल्डिंग बूमच्या लाटेवर स्वार झाली आहे असं आपण म्हणू शकतो. नक्कीच म्हणू शकतो. हे सगळं ऐकायला खूप पॉझिटिव्ह वाटतंय. पण मग या अहवालानुसार पॉलीकॅबचं अंतिम रेटिंग काय आहे? बाजाराचा कल काय सांगतो? या रिपोर्टमध्ये पॉलीकॅबला स्ट्रॉंग असं अंतिम रेटिंग देण्यात आलं आहे. स्ट्रॉंग म्हणजे एवढ्या मार्जिन प्रेशर नंतरही? हो, कारण त्यांची महसूल वाढ उत्तम आहे, तिमाहीतील सुधारणा चांगली आहे आणि नफा स्थिर आहे. पण बाजाराचा दृष्टिकोन अल्पकाळ आणि दीर्घकाळ अशा 2 टप्प्यांत विभागलेला दिसेल. म्हणजे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्ममध्ये वेगळी प्रतिक्रिया असू शकते. होय, अल्पकाळात बाजाराची प्रतिक्रिया सकारात्मक असू शकते, कारण गुंतवणूकदार सुरुवातीला विक्रीतील या प्रचंड वाढीवर लक्ष केंद्रित करतील. कारण सध्याच्या काळात अशी 27% टॉपलाईन ग्रोथ दाखवणाऱ्या कंपन्या कमी आहेत. बरोबर. पण जसं गुंतवणूकदार मार्जिनच्या चिंतेकडे लक्ष देतील तसतसा स्टॉकमध्ये मोठी झेप घेण्यास मर्यादा येऊ शकतात. व्हॅल्युएशनचा विचार करता बाजार त्यांना नक्कीच प्रश्न विचारेल. थोडक्यात सांगायचं तर हे एखाद्या विद्यार्थ्याच्या प्रगती पुस्तकासारखं आहे. गणितात 100 पैकी 100 गुण आहेत, हो, पण शिक्षकांनी खाली शेरा मारला आहे की हस्ताक्षर सुधारण्याची गरज आहे. म्हणजे मार्जिन सुधारण्याची गरज आहे असं आपण म्हणू शकतो का? हे अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. स्टॉक मार्केटमध्ये हे हस्ताक्षर सुधारण्यासाठी फार वेळ दिला जात नाही. म्हणजे गुंतवणूकदार सुरुवातीला 100 मार्कांचं कौतुक करतील, पण नंतर त्यांना सुधारणा हवीच असते. होय, पण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही एक उत्तम बिझनेस स्टोरी आहे. बशर्ते मूल्यांकन म्हणजे व्हॅल्युएशन योग्य असावे. मार्जिनमध्ये हळूहळू सुधारणा झाल्यास दीर्घकालीन चित्र अत्यंत सकारात्मक आहे. तर मग आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटी सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांची वेगाने उजळणी करूया. नक्कीच. एक म्हणजे भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर बूमचा थेट फायदा पॉलीकॅबला मिळतोय, ज्यामुळे त्यांच्या महसुलात 27% प्रचंड वाढ झाली आहे. बरोबर. दुसरं म्हणजे वाढत्या कच्च्या मालाच्या किमती आणि किंमत निश्चितीवरील दबावामुळे त्यांच्या नफ्यावर सावट आहे, जो फक्त 6% वाढलाय. याला आपण मार्जिन दबाव म्हणालो. हो, आणि तिसरा मुद्दा म्हणजे त्यांचा FMEG क्षेत्रातील विस्तार हा त्यांना पायाभूत सुविधांच्या विकासामुळे मिळणारा दीर्घकालीन फायदा मिळवून देईल. अगदी बरोबर. पण आपण हा विषय संपवण्यापूर्वी मला एक अंतिम विचार मांडायला आवडेल. सांगा ना. आपण आत्तापर्यंत चर्चा केली ती एका मार्केट लीडरबद्दल, ज्यांच्याकडे हजारो कोटींची ताकद आहे, अवाढव्य डिस्ट्रीब्युशन व्यवस्था आणि भक्कम ब्रँड आहे. हो, पॉलीकॅबसारखी मोठी कंपनी. तरीही त्यांना वाढत्या कच्च्या मालाच्या किमतींमुळे मार्जिनच्या दबावाचा इतका सामना करावा लागतोय. मग विचार करा, या क्षेत्रातील ज्या लहान आणि असंघटित कंपन्या आहेत त्यांचं काय होत असेल? हा एक अतिशय महत्वाचा विचार आहे. ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करताना आणि महागाईशी लढताना या छोट्या कंपन्या टिकून राहतील की बाजारावर पॉलीकॅबसारख्या मोठ्या कंपन्यांचं वर्चस्व आणखीनच वाढत जाईल? या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल. होय, आणि याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण श्रोत्यांना सोडत आहोत. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.